आपल्याबरोबर या संस्थेचे संचालक आहेत, त्यांना आपण याबाबत विचारूया. सर, काही ठिकाणी बरेच असुविधा दिसते मला, फक्त बाकडेच दिसत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या आहे असं तुमचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात इथं खाली काही दिसतात जी की ओपनची पण तुमची शाळा या ठिकाणी मिक्स आहे. बिल्डिंग एक आहे, त्याच्यात हॉस्टेल आहे आणि शाळा देखील आहे. या सगळ्या गोष्टीवर तुमचं म्हणणं काय आहे? सर, ॲक्च्युली आपल्या 2 इमारती आहे. आता जिथं आपण उभा आहेत ही हॉस्टेल बिल्डिंग आहे आणि पलीकडची जी बिल्डिंग आहे ती एज्युकेशनल बिल्डिंग आहे. इथं 2 शिफ्टमध्ये शाळा चालतात. एज्युकेशनमध्ये हायस्कूल सकाळी चालतं, प्रायमरी दुपारी चालतं आहे. आणि ही जी बिल्डिंग इथं आपण उभा आहे हिच्या तळमजल्यावरती कॅन्टीन आहे विद्यार्थ्यांची आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोअरला त्या ठिकाणी हॉस्टेल्स आहे. कॅन्टीनचं पण काहीच दिसत नाही विद्यार्थी. कॅन्टीनचं सर सर्व त्या ठिकाणी सामान तुम्ही बघितलं असेल, ताटं वगैरे सर्व आहे. आमच्या शाळेची मागच्या वर्षी संचालकाकडनं तपासणी झाली होती आणि त्या तपासणी अंतर्गत आमचा एक रिपोर्ट मंत्रालयामध्ये पाठवला होता. तर त्या रिपोर्टमुळं आम्ही संभ्रमात अवस्थेत आहे की नेमकं शाळा बंद करणार आहे का सुरू ठेवणार आहे. या संदर्भाचं आम्ही पत्रही माननीय मंत्रालयामध्ये दिलेलं आहे की बाबा आम्हाला थोडं क्लिअर करा की नेमकं आम्ही ह्या वर्षी शाळा चालू ठेवायची का बंद करायची. काय होतं त्या रिपोर्टमध्ये, नेमकं काय लिहिलं होतं त्यांनी? त्या रिपोर्टमध्ये संचालक साहेब इन्स्पेक्शनला आले होते, तर त्यावेळेस आमच्या इथं वसतिगृहातली उपस्थिती 136 त्या दिवशी होती आणि त्या दिवशी आदल्या दिवशी शिवजयंती आणि त्याच्या आदल्या दिवशी शाळेची गॅदरिंग होती. 2 दिवसाची ती सुट्टी होती आणि 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आम्ही सुट्टी जाहीर केली होती 3ऱ्या दिवशीचे. तर जे पालक मुलांना घेऊन गेले ते घरी गेले, उर्वरित मुलं ज्यांचे नाही आले ते त्या दिवशी हॉस्टेलला होते. आणि त्या दिवशी आम्ही त्याची रीतसर त्या कार्यक्रमाची पत्रिका, त्या कार्यक्रमाचे फोटो, सूचना सर्व काही त्यावेळेस त्या कमिटीला दिलेलं आहे. मग त्या कमिटीनं रिपोर्ट दिला, परंतु सदरील रिपोर्ट आता अजून प्रलंबित आहे. त्याच्यावर कोणताही निर्णय शासनाकडून निगेटिव्ह रिपोर्ट होता असं म्हणणं. हां, थोडा निगेटिव्ह होता, म्हणजे त्यांच्यावर मते तो निगेटिव्ह होता. पण आमच्याकडे आम्ही त्या दिवशीची वास्तव परिस्थिती सर्व त्यांना दाखवलेली आहे. तुमचे काही कारण होते मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असं म्हणणं. हां, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रिपोर्टमध्ये की माझ्या 2 इमारती समोर आहे, एज्युकेशनल इमारत आहे, हॉस्टेल इमारत, पण त्याच्यात लिहिल्या गेलं की एकच इमारत आहे. कारण रात्रीची वेळ होती, त्यांनी ती इमारत माझी पलीकडली बघितली. हालाकी ही इमारत की मी आज जनरल ओपन स्कूल पण आहे ना. कोणतं सर, इथं योजनाच अशी आहे की ही ओपन प्लस धनगर या शासनाच्या निर्णयामध्ये असं दिलेलं आहे की तुमच्याकडे जर त्या वर्गात इतके 20 विद्यार्थी धनगराचे असतील तर 20 ओपनचे सुद्धा पाहिजे. फक्त धनगरासाठी शाळा नाही आहे किंवा धनगर योजनेसाठी शाळा नाही आहे. उलट ज्या शाळेमध्ये ओपनचे विद्यार्थी आहे याचा अर्थ आहे की ती शाळा दर्जेदार आहे की जिथं लोक फीस भरून प्रवेश घेतात. म्हणून ह्या मुलांनाही त्यांच्या बरोबरीत योग्य शिक्षण मिळावं म्हणून अटच तशी आहे. म्हणजे वसतिगृहामध्ये नेल कटर पासून नाईट ड्रेस पर्यंत सुविधा असाव्यात असं आहे. पण इथं बघितलं फक्त बाकडे ते बी नव्यानं आणलेले सर, बाकडे नव्यानं नाही आहे. तुम्ही टोटल बिल्डिंग चेक करा. दरवर्षी ह्या वर्षी जागा मागच्या वर्षी वाढल्यामुळे आम्ही नवीन बाकडे पुन्हा आणलेत. दरवर्षी जी रिक्वायरमेंट वाढवावं लागते. यावेळेस असंभ्रम होता म्हणतात. असंभ्रम होता, पण ही ऑर्डर ऑलरेडी प्लेस केलेली होती. तुमच्या निधीबाबत काहीतरी तुमची तक्रार आहे? माझा अद्यापही मला दिवाळीच्या पूर्वीचे आणि दिवाळीनंतरचे निधी शासनाकडून मिळालेला नाही आहे. मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही या विद्यार्थ्यांची चौकशी करा, विद्यार्थी संख्या मोजून घ्या, पण मला निधी द्या. मागच्या 6 महिन्यापासून मी घरातून त्या ठिकाणी सर्व यांची सुविधा सगळं मी घरातल्या पैशानं त्या ठिकाणी लावायला लागलो. आणि आज माझी परिस्थिती अशी की ही सोपं नाही आहे की आपण 10 लेकरं शिकवणं. मी 550-600 मुलांचा आम्ही त्या ठिकाणी स्वखर्चातून करतोय. तर आमची विनंती आहे की बाबा तुम्ही थोडं सकारात्मक भूमिका घेऊन आमचा प्रश्न निकाली काढा. एक तर आमचा निधी द्या, आम्हाला सांगा की तुम्ही शाळा पुढे सुरू ठेवा किंवा तुम्ही सरळ सांगा किंवा शाळा बंद करा, काहीतरी. म्हणजे पालक निधी अभावी सगळे निकष पूर्ण करता येत नाही. निधी अभावी कसं होतं सर, आता भरपूर कामं करायची पण निधीच नाही. 6 महिने झाले पैसे नाही. उलट आमचा इकडला जो पैसा आहे इतर विद्यार्थ्यांचा तो पैसाही आमचा तिकडं खर्च व्हायला लागला. किती थकलाय संस्थेचा? माझा जवळपास 2 शाळांचे माझे 80 1,60,00,000 दुसऱ्या टप्प्यातले आणि पहिल्या टप्प्यातलेही 35 लाख रुपये थकलेले. एकूणच खरं तर ही पण एक त्यांची म्हणजे तक्रार आहे की पुरेसा निधी मिळत नाही, त्यामुळे 100% सुविधा पुरवणं सुद्धा अशक्य आहे. वस्तुस्थिती अशी पण आहे की अनेक ठिकाणी काही असुविधा आहेत, मात्र त्यांच्याकडून तो दावा केला जातो की सुविधा आहेत. दुसरीकडे यापूर्वी शासनाने केलेल्या पडताळणीमध्ये काही दोष देखील त्यांनी व्यक्त केलेले होते. तसा लेखी अहवाल त्यांच्याकडे आहे, त्या अनुषंगाने त्यांचा पत्रव्यवहार देखील सुरू आहे. थोडक्यात त्यांच्या एक तक्रार देखील आहे की कोट्यावधी रुपयाच्या निधी अभावी सगळं काही 100% पूर्ण होणं अशक्य आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, बदनापूर. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.